नमस्कार, सुस्वागतम. मी आरती गुप्ते. माझ्या या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासमोर गीता गद्रे यांनी लिहिलेली एक रचना सादर करत आहे. पण त्यापूर्वी एक छोटीशी सूचना. जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा. यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करायला विसरू नका. आणि जर अजून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल किंवा चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर आपण ऐकत आहोत, रचना आहे गीता गद्रे यांची आणि शीर्षक आहे अवकाळी पाऊस. वैशाखातली कलती दुपार, ती आवरून आटोपून जरा पहुडते ओसरीवर. सकाळपासून राबून केलेल्या वाळवणावर स्वतःच्या फिरवीत कौतुकाची नजर. घामेजल्या अंगावर ते गरम वारं करून जातं वापुडं, थंडाव्याचा भास क्षणभर. घामेजल्या अंगावर ते गरम वारं करून जातं वापुडं, थंडाव्याचा भास क्षणभर. बंगल्यातल्या मॅडमची ऑर्डर, उरलेल्या पैशांचा हिशोब तिच्या मनात अन बोटांवर. कौलं नवीन शाकारायला हवी अन पोराची शहरातल्या शाळेची फी. गाईसाठी बांधाय हवा आडोसा अन खर्च पावसाळी बियाणं खताचा. तिच्या मनातली विचारांची वावटळ अचानक अंगणात कशी आली? धूळच धूळ, घू घू वारं, पाला पाचोळा अन क्षणात आभाळ काळं. काय करावं सुचेना. धावत जावं अंगणात, पण सारं कुठल्या कुठे उडालं. मुसळधार धारा अन बर्फाच्या गारा. लेकराची आठवण झाली अन लक्कन वीज तिच्या मनात चमकली. पोर शेतात गेलेलं, धनी गावाकडं लेनदेनच्या कामासनी. तासभराच्या तांडवानंतर तो शांत झाला. सारं अस्ताव्यस्त करून राक्षसावानी हसला. धनी अन लेकरू माझं घरी आलं, तेच माझ्यासाठी लई झालं. तेच माझ्यासाठी लई झालं. त्या अवकाळी पावसात तिचे अश्रूही वाहून गेले. पाहिलेलं स्वप्न अर्धच राहिलं. दुसऱ्या दिवशी बंगल्याची मालकीण आली समाचाराला. बाई ग, हे ठेव पोराची फी द्यायला. आकाशातला देवा, झाला तू निष्ठूर, पर हित भुईवर हाय तुझं खरं रूप. हित भुईवर